आज आपण बघणार आहोत फोटोसिंथेसिस इन हायर ऑर्डर प्लांट्स. फोटोसिंथेसिस काय आहे? जे प्लांट असतात आपले ग्रीन प्लांट्स ते काय करतात? फोटो म्हणजे लाईटचा वापर करतात आणि सिंथेसिस कशाचं करतात? स्वतःच्या फूडचं. म्हणजे लाईटचा वापर करून ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. त्याला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस इन हायर ऑर्डर प्लांट्स. आपण कोणत्या प्लांट्समध्ये बघणार आहोत फोटोसिंथेसिस इन हायर ऑर्डर प्लांट्स? हायर ऑर्डर प्लांट्समध्ये बघणार आहोत. हायर ऑर्डर प्लांट्स कोणते? ज्यांच्यामध्ये आपण झायलम, फ्लोएम आणि त्यांचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते ओळखू शकतो, डायरेक्टली ओळखू शकतो. म्हणजे कसं, जर आपण अल्गी किंवा ब्रायोफायटा जे प्लांट्स आहेत, म्हणजे आपलं शेवाळे, त्याच्यामध्ये आपण ओळखू शकतो की याची पानं कोणते आहे, याचं फळ कोणतं आहे, किंवा याचं झायलम जे टिश्यू आहेत ते कोणते, फ्लोएम टिश्यू आहेत ते कोणते, असं आपण ओळखू शकत नाही, राईट. त्यांना आपण काय म्हणतो? जे आपले शेवाळ आणि अल्गी आणि ब्रायोफायटा आहेत त्यांना आपण काय म्हणतो? लोअर ऑर्डर प्लांट्स. आणि हायर ऑर्डर प्लांट्स कोणते आहेत आपले? ज्यांच्यामध्ये आपण ओळखू शकतो की यांचे टिश्यू कोणते आहेत, वेगवेगळे टिश्यू कोणते आहेत, यांचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत, म्हणजे आपलं याचं रूट कोणतं आहे, याचं स्टेम कोणतं आहे, याचे लीफ कोणते, याचे ब्रांचेस कोणते, हे सगळं आपण वेगवेगळं ओळखू शकतो. ते झाले आपले हायर ऑर्डर प्लांट्स. ते हायर ऑर्डर प्लांट्समध्ये आपले झायलम आणि फ्लोएम एकदम डेव्हलप झालेले असतात, कम्प्लिटली डेव्हलप झालेले असतात. आणि जे अल्गी आणि ब्रायोफायटा आहेत त्यांच्यामध्ये ते डेव्हलप झालेले नसतात. ज्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम डेव्हलप झालेले नसतात कम्प्लिटली, त्यांना काय म्हणतो आपण? लोअर ऑर्डर प्लांट्स. आणि ज्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम कम्प्लिटली डेव्हलप झालेले असतात आणि वेगळ्या आपण त्यांना डायरेक्टली ओळखू शकतो, त्यांना काय म्हणतो आपण? हायर ऑर्डर प्लांट्स. लोअर ऑर्डर प्लांट्समध्ये कोणते कोणते येतात? आपलं अल्गी येतं आणि ब्रायोफायटा येतात, राईट. आणि हायर ऑर्डर प्लांट्समध्ये कोणते आहेत उरलेले? टेरिडोफायटा, अजून अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, हे सगळे प्लांट आपले हायर ऑर्डर प्लांट्समध्ये येतात. प्लांट्स मेक देअर ओन फूड. प्लांट्स काय करतात? स्वतःचं फूड स्वतः बनवतात. त्याला काय आपण कोणती प्रोसेस म्हणतो? फोटोसिंथेसिस. फोटो म्हणजे काय? लाईट. आणि सिंथेसिस म्हणजे लाईटचा वापर करून जे फूड बनवतो. प्लांट लाईटचा वापर करून जे फूड बनवतात त्याला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस, राईट. आता फोटोसिंथेसिस काय आहे ते आपण समजून घेऊया. ऑल ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग्स डिपेंड ऑन प्लांट्स फॉर देअर फूड. जे ॲनिमल्स आहेत इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग, म्हणजे ह्युमन बिईंग पण एक ॲनिमल आहे, ते सगळे कशावर डिपेंड आहेत? आपल्या फूडसाठी प्लांटवर डिपेंड्स आहेत. द ग्रीन प्लांट्स मेक ऑर रॅदर सिंथेसाइज द फूड दे नीड थ्रू फोटोसिंथेसिस अँड आर देअरफॉर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. जे ग्रीन प्लांट्स आहेत ते काय करतात? जे स्वतः त्यांना जेवढं फूड लागतं ते काय करतात? सिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे लाईटचा वापर करून ते बनवतात आणि त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतो? ऑटोट्रॉप्स. ग्रीन प्लांट स्वतःचं फूड स्वतः बनवतात, त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉप्स. ऑल अदर ऑर्गॅनिझम दॅट डिपेंड्स ऑन ग्रीन प्लांट्स फॉर फूड आर कॉल्ड हेटेरोट्रॉप्स. जे बाकीचे ऑर्गॅनिझम आहेत ग्रीन प्लांट सोडून, ते सगळे कशावर डिपेंड आहेत फूडसाठी? ग्रीन प्लांट्सवर, त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? हेटेरोट्रॉप्स. Green plants carry photosynthesis, a physiochemical process by which they use light energy to drive the synthesis of organic compounds. ग्रीन प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस काय? एक फिजिओकेमिकल प्रोसेस आहे. फोटोसिंथेसिस काय? एक फिजिओकेमिकल प्रोसेस आहे. तिचा वापर काय? त्या प्रोसेसमध्ये काय करतात ते ग्रीन प्लांट्स? लाईट एनर्जी वापरतात आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड वापरतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते राहतात? ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे ते सगळे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही राहत त्यांना काय म्हणतो आपण? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ग्रीन प्लांट्स काय करतात? लाईट एनर्जी वापरतात आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड वापरतात. यांचा वापर करून काय करतात ते? फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचा फूड स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस काय? एक फिजिको-केमिकल प्रोसेस आहे, राईट. अल्टिमेटली ऑल लिव्हिंग फॉर्म्स ऑन अर्थ डिपेंड्स ऑन सनलाईट फॉर एनर्जी. मग काय झालं याचा अर्थ? प्लांट्स बाकीचं कोणीच फूड तयार करत नाही आणि जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात ते कोणावर डिपेंड आहेत? सनलाईटवर डिपेंड आहेत. त्याच्यामुळं ऑल लिव्हिंग फॉर्म म्हणजे जेवढं लिव्हिंग बिईंग्स आहेत अर्थवर ते शेवटी डिपेंड कोणावर आहे? सन एनर्जीवर, सनलाईटवर, त्यांच्या फूडसाठी. The use of energy from sunlight by plants doing photosynthesis is the basis of life on earth.
म्हणजे सगळं अर्थवर जेवढे ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे जेवढी लाईफ आहे, ते कशावर, ती लाईफ कशावर डिपेंड आहे? फूडसाठी सगळी सन एनर्जीवर. बेसिस ऑफ लाईफ, the use of energy from sunlight by plants doing photosynthesis is the basis of life on earth, right? Photosynthesis is important due to two reasons. Photosynthesis important काय आहेत? त्याचे दोन कारण आहेत. It is primary source of all food on earth. म्हणजे अर्थवर जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यासाठी प्रायमरी सोर्स काय आहे आपला? अर्थ. अर्थवर जेवढे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यासाठी फूडचा प्रायमरी सोर्स काय आहे? फोटोसिंथेसिस, राईट. त्याच्यापासूनच आपलं अन्न तयार होतं आहे. आपल्याला फूड कुठून भेटतं आहे? फोटोसिंथेसिसमुळं फक्त. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिलीज ऑफ ऑक्सिजन इंटू ॲटमॉस्फिअर बाय ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्स फक्त फोटोसिंथेसिस करून फूडच तयार करत नाही, ते काय तयार करतात? ऑक्सिजन पण तयार करतात. आणि बाकीचे जे ॲनिमल आहेत त्यांना जगण्यासाठी काय आवश्यक असते? ऑक्सिजन. जगण्यासाठी दोन गोष्टी कोणत्या आहेत? ऑक्सिजन पाहिजे आणि फूड पाहिजे. फूड आणि फोटोसिंथेसिसमध्ये दोन्ही गोष्टी भेटतात, ऑक्सिजन पण भेटतो आणि आपल्याला फूड पण भेटतं, राईट. फोटोसिंथेसिस काय इम्पॉर्टंट आहे? कारण त्यापासून आपल्याला फूड पण भेटतं आहे आणि ऑक्सिजन पण भेटतोय, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस इम्पॉर्टंट आहे. आता फोटोसिंथेसिसचा शोध कोणी एका सायंटिस्टने तर लावलेला नाही आहे. त्याच्यात सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट केलेत वेगवेगळ्या सायंटिस्टनी, आणि ते सगळे एक्सपेरिमेंट मिळून आपल्याला कळालं फोटोसिंथेसिस काम कसं करतं, म्हणजे ग्रीन प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस होतं कसं. तर मग सुरुवातीला सगळ्यात आधी एक्सपेरिमेंट कोणी केला? जोसेफ प्रिस्ली या सायंटिस्टने. जोसेफ प्रिस्ली कोण होता? ज्यानं ऑक्सिजनचा शोध लावला तो होता जोसेफ प्रिस्ली. त्यानं काय केलं? आपण काय करतो हे बघा, आपण एक एक्सपेरिमेंट करायचो, शाळेत होतो त्यावेळेस. एक असं भांडं घ्यायचो, त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचो, हे त्याच्यात पाणी सोडून द्यायचो, आणि त्याच्यात काय करायचं? एक ग्लास ठेवून द्यायचो. त्याच्यात काय करायचो? एक ग्लास टाकून द्यायचो असा, राईट. आणि त्या ग्लासमध्ये एक मेणबत्ती लावायचं. त्या ग्लासमध्ये मेणबत्ती लावली आणि त्याला पेटून द्यायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं? हे झालं आपलं मेणबत्ती पेटलेली. आता या ग्लासमध्ये काय मोकळ्या जागेत, आता इथं वॉटर नाही आहे ग्लासमध्ये, राईट. या ग्लासमध्ये मोकळ्या जागेत काय? आजूबाजूला वॉटर आहे. आता या ग्लासमध्ये मोकळ्या जागेत काय? ऑक्सिजन आहे. आता हवा आहे. आता मेणबत्तीला जळण्यासाठी काय अशाची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे. जोपर्यंत या ग्लासमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती जळत राहणार. एकदा का ऑक्सिजन संपलात काय होईल? ही मेणबत्ती विझून जाईल, राईट. ही गेली मेणबत्ती विझून, थोडं थोडं. आता ही विझून गेली, राईट. तर मग मेणबत्ती विझली, पण काय झालं? तिनं सगळा ऑक्सिजन वापरून टाकला या कंटेनरमधला, राईट. इथला सगळा ऑक्सिजन तिनं वापरून टाकला. तर मग काय होईल? आता ऑक्सिजनची जागा खाली झाली, त्याच्यामुळं जे पाणी आहे ते ऑक्सिजनच्या जागा घेण्यासाठी आतमध्ये येऊन जाईल. या ग्लासमध्ये येऊन आलं. का आलं? कारण त्याला ऑक्सिजनची जागा घ्यायची होती त्याच्यामुळं, राईट. आता हे पाणी त्याच्यामुळं भरून जातं. मेणबत्ती का विझली? कारण याच्यामधला ऑक्सिजन संपला. आणि पाणी का आत आलं? कारण त्या पाण्यानं ऑक्सिजनची जागा घेतली, त्याच्यामुळं आत आलं ते. ऑक्सिजनची जागा खाली होती, ती भरण्यासाठी पाणी आत आलं. तर मग जोसेफ प्रिस्लीनं तसाच एक्सपेरिमेंट केला. त्यानं काय केलं? एक बेल जार घेतला, म्हणजे या बेल शेपचा, घंटी नाही राहत का त्या शेपचा एक त्यानं जार घेतला, राईट. त्याच्यात एक मेणबत्ती लावली आणि त्याच्यामध्ये एक उंदीर सोडून दिला. आता जारमध्ये काय काय? एक उंदीर आणि एक मेणबत्ती. आणि आता जोपर्यंत या जारमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत हे मेणबत्ती जळत राहणार आणि उंदीर पण जिवंत राहणार. मग काय वेळानं काय झालं? या मेणबत्तीनं आणि या उंदरांना सगळा ऑक्सिजन संपून टाकला ह्याच्यामधला, या जारमधला. ऑक्सिजन संपल्यामुळं काय झालं? मेणबत्ती विझून गेली आणि
उंदीर पण मरून गेला. राईट. मग त्यानं आता नेक्स्ट काय केलं, त्याने एक मिंट प्लांट घेतला. मिंट प्लांट म्हणजे आपला पुदिना हरा नाही राहत का, त्या पद्धतीचा एक प्लांट घेतला आणि त्याला ह्या बेल जारमध्ये ठेवला आणि त्याच्यामध्ये एक उंदीर आणि मेणबत्ती पेटवली आणि उंदीर लावून दिला. मग आता काय झालं, बराच वेळ झाला तरी ही मेणबत्ती जळत होती आणि उंदीर पण जिवंत होता. मग त्यानं निष्कर्ष काय काढला, निष्कर्ष काय काढला, जी पण हवा म्हणजे जो पण ऑक्सिजन या दोन्हींनी घेतलाय, उंदीर आणि जो पण ऑक्सिजन हा उंदीर आणि मेणबत्ती वापरतोय, त्याला कोण रिप्लेस करतोय, हा प्लांट रिप्लेस करतोय. त्याच्यामुळे हे दोन्ही पण जिवंत राहिले, कारण तिथं प्लांट होतं त्याच्यामुळं. म्हणजे त्यानं निष्कर्ष काय काढला, प्लांटमधून ऑक्सिजन निघतो. In 1770, Priestley performed a series of experiments that revealed the essential role of the air in the growth of green plants. प्रिस्लीनं काय केले, सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट केले. त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं की हवेची गरज आहे ग्रोथ ऑफ ग्रीन प्लांट्सला, म्हणजे हिरवे जे आपले प्लांट्स आहेत त्याच्यासाठी हवेची गरज आहे. प्रिस्ली डिस्कवर्ड ऑक्सिजन इन 1774. प्रिस्लीनं ऑक्सिजनचा शोध कधी लावला, 1774. आणि तो ग्रीन प्लांटवर म्हणजे स्टडी कधीपासून करत होता, 1770 पासून, 1770 पासून स्टडी करत होता आणि 74 त्यानं ऑक्सिजनचा शोध लावला. प्रिस्ली ऑब्झर्व दॅट कॅन्डल बर्निंग इन अ क्लोज स्पेस अ बेल जार सून गेट एक्सटिंग्विश्ड. मग त्यानं काय ऑब्झर्व केलं, जर एका क्लोज स्पेसमध्ये म्हणजे आपला जो जार होता बेल जार, त्याच्यामध्ये कॅन्डल जर लावून दिली तर ती एक्सटिंग्विश होऊन जाते. सिमिलरली अ माऊस वूड सून सफोकेट इन अ क्लोज स्पेस. मग त्या क्लोज स्पेसमध्ये काय झालं, उंदीर पण मरून गेला, कारण ऑक्सिजन त्याला पण भेटला नाही. त्याच्यामध्ये काय झालं, ऑक्सिजन कोणी कोणी वापरला, कॅन्डलनी वापरला आणि या उंदरांना पण वापरला. ही कंक्लुडेड दॅट बर्निंग कॅन्डल ऑर ॲनिमल दॅट ब्रीथ द एअर बोथ समहाऊ डॅमेज द एअर. त्याला माहीत नव्हतं की त्यावेळेस माहीत नव्हते की आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. त्यानं फक्त शोध लावून ठेवला होता, पण त्याला हे माहीत नव्हते की आपल्याला रिस्पायरेशनसाठी ऑक्सिजनची गरज राहते. मग त्यानं काय विचार केला की हे दोघांनी काय केलं, बर्निंग कॅन्डल आणि ॲनिमल दॅट ब्रीथ इन द एअर समहाऊ डॅमेज द एअर. म्हणजे ॲनिमल म्हणजे उंदीर आणि त्या कॅन्डलनी काय केलं, एअरला डॅमेज केलं. बट व्हेन ही प्लेस अ मिंट प्लांट इन द सेम बेल जार ही फाउंड दॅट माऊस स्टेड अलाइव्ह अँड कॅन्डल कंटिन्यू टू बर्न. मग त्यानं काय केलं, ज्यावेळेस मिंट प्लांट ठेवला त्यावेळेस त्याच्या काय लक्षात आलं की ही कॅन्डल पण जळते आणि उंदीर पण जिवंत आहे. राईट. मग त्यानं प्रिस्ली हायपोथिसाइज्ड ॲज फॉलो, प्लांट्स रिस्टोर्ड टू द एअर व्हॉट एव्हर ब्रिदिंग ॲनिमल अँड बर्निंग कॅन्डल्स रिमूव्ह. मग त्यानं काय विचार म्हणजे हायपोथिसाइज्ड म्हणजे स्टडी काय मांडली त्याची, म्हणजे कन्क्लुजन काय मांडलं, म्हणजे जे प्लांट आहेत म्हणजे जे ॲनिमल्स आहेत आणि कॅन्डल आहे, ॲनिमल आणि कॅन्डल म्हणजे ते उंदीर आणि जी बर्निंग कॅन्डल आहे, त्यांनी जी हवेला म्हणजे काय केलं आहे, त्यांनी काय वर्ड वापरला होता, डिस्ट्रॉय म्हणजे खराब केलं आहे, त्याला ह्या प्लांटनं रिस्टोर केलं आहे. म्हणजे जी ब्रिदिंग एअर आहे, जी उंदीर आणि बर्निंग कॅन्डलनं वापरलं, त्याला रिस्टोर कोणी केलं आहे, प्लांट्सने रिस्टोर केलं आहे. हे त्यानं कन्क्लुजन मांडलं. नेक्स्ट एक्सपेरिमेंट कोणाचा होता, जॉन अंजेनहाउज. हे स्पेलिंग काय आहे, अंजेनहाउज, प्रोनाऊन्सिएशन त्याचं अंजेनहाउज. त्यानं काय एक्सपेरिमेंट केला, त्याने एक जार घेतला असा, त्याच्यामध्ये ॲक्वेटिक प्लांट म्हणजे जो पाण्यात वाढणारे प्लांट आहेत ना, तो घेतला, त्याच्यामध्ये ठेवला. राईट. आणि त्याला एकदा सनलाईटमध्ये ठेवलं, सूर्यप्रकाशात ठेवलं. तर सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळं काय झालं, त्याच्यात हे असे बुडबुडे तयार झाले, पाण्याचे बबल्स तयार झाले, पाण्यामध्ये बबल्स तयार झाले. आणि मग त्यानं काय केलं, तो जार परत एका ह्याच्यामध्ये ठेवला म्हणजे अंधाऱ्या खोलीत ठेवला. हा जार सूर्यप्रकाशात ठेवलेला आहे आणि हा जार अंधाऱ्या खोलीत ठेवलेला आहे. तर मग ज्यावेळेस त्यानं अंधाऱ्या खोलीत म्हणजे डार्क रूममध्ये तो जार ठेवला, त्यावेळेस काय झालं, रूम विथ लो लाईट म्हणजे कमी लाईटच्या किंवा अंधाऱ्या खोलीत ठेवल्यामुळे काय झालं, इथं बबल तयार नाही झाले. मग त्यानं काय सांगितलं की सूर्यप्रकाशाशिवाय म्हणजे सनलाईटशिवाय फोटोसिंथेसिस होत नाही.
हे बघा, जॉन आणि जेन हाऊस युझिंग सिमिलर सेटअप ॲज वन यूज्ड बाय प्रिस्ली. यानं 2 एक्सपेरिमेंट केलेत. त्यानं पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, जे प्रिस्लीनं वापरलेलं सेटअप होतं ना, उंदीर, त्याच्यामध्ये कॅन्डल आणि प्लांट, बट प्लेसिंग इट वन्स इन द डार्क रूम अँड वन्स इन द सनलाईट. मग त्यानं काय केलं, एकदा ते सेटअप डार्क रूममध्ये प्लेस केलं आणि एकदा सनलाईटमध्ये ठेवलं. तर मग त्याच्या काय लक्षात आलं, द सनलाईट शोड इज इसेन्शियल टू द प्लांट प्रोसेस दॅट समहाऊ प्युरिफाय द एअर फॉल्ड बाय बर्निंग कॅन्डल ऑर ब्रिदिंग ॲनिमल. मग त्याच्या काय लक्षात आलं, सनलाईट गरजेचं आहे कशासाठी, जी एअर खराब झाली आहे ॲनिमल आणि कॅन्डल बर्न झाल्यामुळं आणि ब्रिदिंग ऑफ ॲनिमलमुळं तिला प्युरिफाय करण्यासाठी सनलाईट गरजेचं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. अंजन हाऊस इज ॲन एलिगंट एक्सपेरिमेंट विथ ए ॲक्वेटिक प्लांट शो दॅट इन ब्राईट सनलाईट स्मॉल बबल्स वेल फॉर्म्ड अराउंड द ग्रीन पार्ट्स. मग त्याचा अंजन हाऊसचा एक्सपेरिमेंट होता, ज्याच्यामध्ये त्यानं दाखवलं होतं की ॲक्वॅटिक प्लांटला ज्यावेळेस आपण अंधाऱ्यात ठेवतो आणि ब्राईट सनलाईटमध्ये ठेवतो, म्हणजे ज्यावेळेस ब्राईट सनलाईटमध्ये ठेवतो त्यावेळेस काय होतात, स्मॉल बबल तयार होतात. आणि कुठं तयार होतात ते, ग्रीन पार्ट्स जवळ, म्हणजे प्लांटचे जे ग्रीन पार्ट्स आहेत, जिथं हिरवा पार्ट आहे, जो ग्रीन पार्ट्स आहेत प्लांटचा, तिथंच ते बबल तयार होतात, बाकीच्या ठिकाणी होत नाही. व्हाईल इन द डार्क दे डिड नॉट. म्हणजे ज्यावेळेस आपण ते प्लांटला आपण डार्क रूममध्ये ठेवतो तिथं बबल्स तयार होत नाही, ग्रीन पार्ट जवळ नाही आणि कुठंच तयार होत नाही. लॅटर ही आयडेंटिफाईड दीज बबल्स टू बी ऑक्सिजन. मग त्यानं काय आयडेंटिफाय केलं, ते जे तयार झालेले बबल आहेत ते कशाचे आहेत, ऑक्सिजनचे आहेत. हेन्स ही शोड दॅट इट इज ओनली द ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट्स दॅट कुड रिलीज ऑक्सिजन. मग त्यानं काय दाखवलं की जे प्लांटचे ग्रीन पार्ट्स आहेत तेच फक्त ऑक्सिजन बनवतात, बाकीच्या पार्ट्समध्ये ऑक्सिजन बनत नाही. त्यानं पहिल्यांदा काय केलं, सिमिलर सेटअप वापरलं जे प्रिस्लीनं वापरलं होतं, ते उंदीर, मेणबत्ती आणि झाडाचं. त्याला एकदा डार्क रूममध्ये ठेवलं आणि एकदा लाईटवाल्या रूममध्ये ठेवलं. त्याच्यामुळं काय झालं, डार्क रूममध्ये ज्यावेळेस ठेवलं त्याच्यामुळं काय झालं, जिथं डार्क रूममध्ये होतं त्यावेळेस ते उंदीर आणि कॅन्डल विझून गेले. कारण जे झाड आहेत ते ज्यावेळेस सनलाईट नाही राहत त्याच्यावेळेस ते फोटोसिंथेसिस करत नाही. त्याच्यामुळं काय होतं, फोटोसिंथेसिस न केल्यामुळं जे आपलं ऑक्सिजन रिलीज होत नाही, राईट, फोटोसिंथेसिस होत नसल्यामुळं ऑक्सिजन रिलीज होत नाही आणि त्याच्यामुळं कॅन्डलही विझून गेले आणि उंदीरही मरून गेला, जरी त्याच्यात झाड ठेवलेलं होतं. पण मध्ये ऑक्सिजन निर्माण न झाल्यामुळे दोन्ही कॅन्डल विझले आणि उंदीर पण मरून गेला. पण ज्यावेळेस त्यानं ते सेटअप याच्यामध्ये ठेवला लाईटमध्ये, त्यावेळेस लाईटमुळं काय झालं, सनलाईटमुळं काय झालं, जे आपलं प्रोसेस होते फोटोसिंथेसिसची ती म्हणजे ती कॅरी आऊट झाली. त्याच्यामुळं त्या सेटअपमध्ये उंदीर पण जिवंत राहिला आणि कॅन्डल पण बर्न होत राहिली. आणि सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं काय केलं, ॲक्वेटिक प्लांट घेतला आणि त्याला एका जारमध्ये ठेवलं. आणि त्या जारला एकदा, त्या सेटअपला एकदा काय केलं त्यानं, डार्क रूममध्ये ठेवलं आणि एकदा लाईटच्या रूममध्ये ठेवलं, म्हणजे जिथं सनलाईट येतं तिथं ठेवलं. ज्यावेळेस त्याच्यावर सनलाईट पडत होता त्यावेळेस त्याच्यातून बबल तयार झाले. ते बबल कशाचे होते, ऑक्सिजनचे बबल होते. पण ज्यावेळेस तेच सेटअप त्यानं, म्हणजे तेच झाड जे ॲक्वेटिक प्लांट ज्यावेळेस त्यानं डार्क रूममध्ये ठेवलं त्यावेळेस बबल तयार नाही झाले. मग त्यानं काय आयडेंटिफाय केलं, जे बबल्स आहेत ते कशाचे आहेत, सगळे बबल ऑक्सिजनचे आहेत. आणि बबल्स कुठं तयार होत आहेत, फक्त ग्रीन पार्ट्स जवळ, त्या प्लांट्सच्या जिथं जिथं ग्रीन आहेत तिथंच बबल्स तयार होत आहेत. नेक्स्ट सायंटिस्ट कोण आहे आपला, जुलियस ओवन सॅक्स. त्यानं काय एव्हिडन्स दिले, त्यानं काय शोध लावला, प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज व्हेन प्लांट्स ग्रो. म्हणजे प्लांट्समध्ये काय होतं, ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं. आणि ग्लुकोज कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाते, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. प्रोव्हाइडेड एव्हिडन्स फॉर प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज व्हेन प्लांट्स ग्रो अँड ग्लुकोज इज युजली स्टोअर इन स्टार्च. म्हणजे त्यानं काय एक्सपेरिमेंट केले, त्यानं काय एव्हिडन्स दिले की प्लांट्समध्ये कशाचं प्रोडक्शन होतं, ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं. आणि ते ग्लुकोज कशामध्ये स्टोअर केलं जातं, स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. हिज लॅटर स्टडी शोड दॅट ग्रीन सबस्टन्स इन प्लांट्स
chlorophyll as we know it is located in special bodies later called chloroplast within the plant cell. त्यानं काय दाखवलं की ग्रीन सबस्टन्स जे फोटोसिंथेसिससाठी लागतं ते कशामध्ये स्टोअर आहे, स्पेशल बॉडीजमध्ये स्टोअर आहे. त्याला काय म्हणतो आपण, क्लोरोप्लास्ट म्हणतो. पण त्यावेळेस त्याला माहीत नव्हतं. पण त्याला एवढंच माहीत होतं की जे ग्रीन सबस्टन्स लागतं फोटोसिंथेसिससाठी ते काही स्पेशल ठिकाणी स्टोअर राहतं, स्पेशल बॉडीजमध्ये. ते पण सेलमध्ये स्टोअर राहतं, स्पेशल बॉडीजमध्ये, ज्याला आपण त्या बॉडीजला आपण काय म्हणतो आता, क्लोरोप्लास्ट म्हणतो. He found that green parts in the plant is where glucose is made and the glucose is usually stored as a starch. त्यानं काय सांगितलं, ग्रीन पार्ट्समध्ये ग्लुकोजचं प्रोडक्शन होतं आहे आणि ग्लुकोज कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं प्लांट्समध्ये. त्यानं काय सांगितलं की प्लांट्समध्ये ग्रीन सबस्टन्स प्रेझेंट असतात जे फोटोसिंथेसिस करतात आणि ते कशामध्ये प्रेझेंट असतात, स्पेशल बॉडीजमध्ये. त्या स्पेशल बॉडीज कशामध्ये असतात, प्लांट सेलमध्ये. त्याने काय सांगितलं, प्लांट सेलमध्ये काही स्पेशल बॉडीज असतात, त्याच्यात ते ग्रीन सबस्टन्स प्रेझेंट असतं. आणि अजून काय सांगितलं की प्लांटमध्ये ग्लुकोज तयार होतं आणि ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये सेव्ह करतात, म्हणजे स्टोअर करतात प्लांटमध्ये. आपला नेक्स्ट सायंटिस्ट कोण आहे, टी.डब्ल्यू. एंजलमान. यानं काय केलं, एक प्रिझम घेतला. युझिंग अ प्रिझम ही स्प्लिट लाईट इंटू स्पेक्ट्रल कंपोनंट्स अँड देन इल्युमिनेटेड अ ग्रीन अल्गी क्लॅडोफेरा प्लेस्ड इन अ सस्पेन्शन ऑफ एरोबिक बॅक्टेरिया. त्यानं काय केलं, एक प्रिझम घेतला. प्रिझम माहिती आहे कसं राहतो, ह्या पद्धतीचा प्रिझम, राईट. आणि त्याच्यात आपण जर लाईट पास केली तर काय होतं, लाईट स्प्लिट होते. आपला व्हाईट कलरची लाईट, राईट. तर ती कशी स्प्लिट होणार, 7 कलरमध्ये, विक ब्युअर या कलरमध्ये स्प्लिट होते, 7 कलरमध्ये स्प्लिट होते या पद्धतीनं. 1 7चे 7 नाही दाखवू शकत, पण थोडेफार दाखवतोय. 2 3 4 ह्या पद्धतीनं स्प्लिट होते लाईट जर प्रिझममधून पास केली तर, राईट. आपल्या व्हाईट कलरची लाईट या पद्धतीनं स्प्लिट होते. तर मग त्यानं हेच केलं, लाईट स्प्लिट केली आणि ती कशात टाकलं, एक सस्पेन्शन घेतलं, एरोबिक बॅक्टेरिया. एरोबिक बॅक्टेरिया कोणतं, ज्यांना गरज आहे कशाची, ऑक्सिजनची गरज आहे जिवंत राहण्यासाठी, त्याच्यामध्ये टाकलं, राईट. म्हणजे फूड तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, त्यांचं सस्पेन्शन घेतलं. म्हणजे लिक्विडमध्ये जे बॅक्टेरिया घेतले लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे लिक्विडमध्ये बॅक्टेरिया टाकले, त्या बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घेतलं आणि त्याला ग्रीन अल्गीमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये ग्रीन अल्गी टाकली त्या सस्पेन्शनमध्ये. एका भांड्यामध्ये बॅक्टेरिया घेतले, ते म्हणजे लिक्विडमधले बॅक्टेरिया घेतले आणि त्याच्यात ग्रीन अल्गी सोडून दिली, राईट. ग्रीन अल्गी काय करणार, फोटोसिंथेसिस करणार. फोटोसिंथेसिस करून काय होतं, ती स्वतःचं फूड तयार करणार आणि फूडसोबत काय तयार करणार, ऑक्सिजन तयार करणार. आणि ह्या बॅक्टेरियाला कशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे, राईट. तर मग आता काय होणार, आता त्यानं काय केलं, या प्रिझममधून वेगवेगळे जे पॅटर्न निघलेत ना लाईटचे, विक ब्युअरच्या पद्धतीत, हे रेड, येलो, हे सगळे कलर त्या सस्पेन्शनवर टाकले. आता वेगवेगळे बँड तयार, म्हणजे बघा आता समजा हे सस्पेन्शन आहे, या लिक्विड फॉर्ममध्ये ते बॅक्टेरिया आहेत या पद्धतीचे, या लिक्विडमध्ये समजा ते बॅक्टेरिया आहेत. आणि मग आता काय होतं आहे, प्रिझममधून लाईट कसं येणार, या कलरचा एक, दुसऱ्या कलरचा इथं येणार, राईट. तिसऱ्या कलरचा कुठं येणार, इथं येणार. येलो कलरचा समजा इथं आला आणि रेड कलरचा इथं पडला, राईट. या पद्धतीने त्यानं त्या सस्पेन्शनवर लाईट टाकला, प्रिझममधून निघणार लाईट त्या सस्पेन्शनवर टाकला. मग काय ऑब्झर्व केलं त्यानं, ही ऑब्झर्व दॅट बॅक्टेरिया अक्युमुलेटेड मेनली इन द रिजन ऑफ ब्ल्यू अँड रेड लाईट. मग त्यानं काय ऑब्झर्व केलं की जास्त करून बॅक्टेरिया कुठे आलेत, जास्तीत जास्त बॅक्टेरिया कुठे आले, हे आपले ग्रीन ब्ल्यू लाईट आणि रेड लाईटच्या झोनमध्ये आले.
जिथं जिथं आपला ब्ल्यू लाईट पडला आणि रेड लाईट पडला तिथं जास्तीत जास्त बॅक्टेरिया अक्युमुलेट झाले. असं काऊन झालं? कारण बॅक्टेरियाला ऑक्सिजनची गरज आहे आणि जिथं जिथं ब्ल्यू आणि रेड लाईट आहे तिथं जास्तीत जास्त ऑक्सिजन तयार केला कोणी? ग्रीन अल्गीनं. आणि तिथं ऑक्सिजन जास्त तयार झाल्यामुळे सगळे जास्तीत जास्त बॅक्टेरिया तिथं जमा झाले. फर्स्ट ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस वॉज द डिस्क्राईब. मग त्यानं फर्स्ट ॲक्शन स्पेक्ट्रम दाखवला. ते आपण पुढे बघणार आहे. ॲक्शन स्पेक्ट्रम ते काय राहतं, वेगवेगळ्या लाईटमध्ये कसं परफॉर्म करतं ते बघणार आहे आपण. फोटोसिंथेसिस कसं होतं हे पुढे बघणार आहे. इट रिसेंबल्स रफली द ऑब्झर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. आणि ते ॲक्शन स्पेक्ट्रम रिसेंबल कशासोबत आहे? क्लोरोफिल ए आणि बी सोबत ते रिसेंबल आहे. त्यानं काय केलं? प्रिझममधून लाईट पास केला आणि बघितलं की जास्तीत जास्त बॅक्टेरिया कुठं ॲक्युमुलेट होतात, कुठं झाले? रेड आणि ब्ल्यू लाईटच्या पॅटर्नजवळ. मग त्यानं काय सांगितलं की जिथं ब्ल्यू आणि रेड लाईट पडतो म्हणजे ब्ल्यू आणि रेड लाईटमध्ये जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस होतं, हे त्याला स्टडीमध्ये सांगायचं होतं. आता इम्प्रिकल इक्वेशन बघूया आपण. कशाचं इम्प्रिकल इक्वेशन? फोटोसिंथेसिसचं. आता फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं? प्लांट्स कुड यूज लाईट एनर्जी टू मेक कार्बोहायड्रेट्स फ्रॉम CO2 अँड वॉटर. फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट काय करतात? लाईट एनर्जी वापरतात आणि CO2 काय काय वापरतात? लाईट एनर्जी, CO2 आणि वॉटर वापरतात. आणि याच्यापासून काय बनवतात? कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स काय? फूडचं एक फॉर्म आहे, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, राईट. कार्बोहायड्रेट्स काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते? ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट राहत नाही, ते झाले इनऑर्गॅनिक कंपाऊंड. प्लांट्स काय करतात? लाईट एनर्जी वापरतात, राईट. CO2 वापरतात, कार्बन डायऑक्साईड, आणि वॉटरचा वापर करतात, H2O. आणि ह्याच्यापासून काय बनवतात ते? ह्याच्यापासून कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यांचं फूड बनवतात. कार्बोहायड्रेट्स काय आहे? त्यांचं फूड आहे. कार्बोहायड्रेट्स कोणते कोणते? ग्लुकोज, फ्रुक्टोज हे कार्बोहायड्रेट्स आहेत, राईट. जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स बनवतात आणि बाकीचे ग्लुकोज, फ्रुक्टोज या पद्धतीचं त्यांचं फूड बनवतात, राईट, कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये. आणि ते स्टोअर कोणत्या फॉर्ममध्ये करतात? स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात. द इम्प्रिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग द टोटल प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फॉर ऑक्सिजन इव्हॉल्विंग ऑर्गॅनिझम वॉज देन अंडरस्टूड ॲज. मग ते आता इम्प्रिकल इक्वेशन कसं आहे बघा. CO2 प्लस H2O लाईटमधून गेल्यावर CH2O प्लस O2, राईट. CO2 काय आहे? कार्बन डायऑक्साईड प्लस H2O वॉटर, आणि लाईटचा यूज करून काय बनतात? CH2O. हे इथं N लिहिलेलं राहतं, हे ब्रॅकेट आहे, याच्या खालच्या बाजूला N लिहिलेलं राहतं. CH2O काय आहे? कार्बोहायड्रेटचा फॉर्म आहे. N म्हणजे नंबर ऑफ ह्या पद्धतीच्या चेन्स बनलेले असतात कार्बोहायड्रेट्समध्ये. हे फक्त ह्या पद्धतीचं इक्वेशन होऊ शकतं असं त्यांना दाखवलं, राईट. याच्यामध्ये काय होतं बघा. CO2 मधला C आणि O2 वेगळा होतात, H2O मधले H2 आणि O वेगळं होऊन जातं. CO2 मधला C निघतो आणि H2O मधला म्हणजे वॉटर मधला H2 निघतो. C आणि H2 निघतो आणि CO2 मधला एक O इथे येऊन जातो, राईट. मग उरले किती O? इथला एक O उरला आणि इथला एक उरला. दोन्ही मिळून काय करतात? ऑक्सिजन रिलीज करून टाकतात. हा ऑक्सिजन रिलीज होऊन जातो एअरमध्ये. इथला CO2 मधला C, H2O मधला H2, राईट. आणि ह्या CO2 मधला एक O घेतात, राईट. ऑक्सिजन कुठून येतो? कार्बोहायड्रेटमध्ये O2 मधला राहतो, म्हणजे ह्या कार्बन डायऑक्साईड मधला ऑक्सिजन राहतो तो. ह्याच्यामधून एक ऑक्सिजन घेतला, CH2O ची चेन बनवली त्यांनी. इथं ऑक्सिजन किती उरला? एक, आणि इथं काय उरलं? फक्त एक ऑक्सिजन. मग हे दोन्ही ऑक्सिजन मिळून O2 बनवतात आणि ॲटमॉस्फिअरमध्ये त्याला रिलीज करून टाकतात, राईट. त्यासाठी त्यांना कशाची गरज आहे? लाईटची गरज आहे. म्हणजे आपल्याला फोटोसिंथेसिससाठी कशाची गरज आहे? लाईटची गरज आहे. हे काय झालं? इम्प्रिकल इक्वेशन फोटोसिंथेसिसचं एक रफ इक्वेशन आहे, एक्झॅक्ट अशा पद्धतीने होत नाही. हे खूप रफ इक्वेशन आहे, राईट. हे बॅलन्स पण नाही बरोबर. आता नेक्स्ट सायंटिस्ट काय आपला? कॉर्नेलियस वान नील. कॉर्नेलियस वान नील. अ माइलस्टोन contribution to the understanding of photosynthesis was that made by a microbiologist Cornelius van Neel. कौन होता है? एक माइक्रोबायोलॉजिस्ट, राइट, who based on his studies of purple and green bacteria demonstrated that photosynthesis is
essentially a light dependent reaction in which hydrogen from suitable oxidizable compound reduces carbon dioxide to carbohydrates. मग त्यानं कॉर्नेलियस वानिल हा एक काय होता मायक्रोबायोलॉजिस्ट होता. त्यानं काय केलं ग्रीन आणि पर्पल बॅक्टेरिया यूज केले, ग्रीन आणि पर्पल बॅक्टेरिया, आणि त्यांचा वापर करून काय दाखवलं, त्यांच्यावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि काय सांगितलं की फोटोसिंथेसिस इज इसेन्शियली अ लाईट डिपेंडंट रिॲक्शन. फोटोसिंथेसिस कशावर डिपेंड आहे, लाईटवर डिपेंड आहे. ती काय आहे, लाईट डिपेंडंट रिॲक्शन इन विच हायड्रोजन फ्रॉम अ सुटेबल ऑक्सिडायझेबल कंपाऊंड. मग त्याच्यामध्ये काय होतं, एक सुटेबल ऑक्सिडायझेबल कंपाऊंड कोणते कोणते राहतात, H2A या फॉर्ममधले, H2A म्हणजे H2O असू शकतो, H2S असू शकतो. याच्या जागी आपण एक आहे एक फक्त रिप्रेझेंटेशनसाठी इथं आपण ऑक्सिजन ठेवू शकतो किंवा सल्फर ठेवू शकतो. रिड्युसेस कार्बन डायऑक्साईड टू कार्बोहायड्रेट्स. याच्यामध्ये काय होतं, जो हायड्रोजन राहतो याच्यामधला तो इथल्या कार्बन डायऑक्साईडला रिड्यूस करतो आणि कशामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये बनवतो, कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करतो. राईट. आता हे रिॲक्शन बघा, इथं काय दिलं आहे 2H2A. आता एच्या जागी आपण काय वापरू शकतो, ए म्हणजे इथं एक सबस्टन्स ठेवा, एक मॉलिक्यूल ठेवावा लागतो, एक तर ऑक्सिजनचा ठेवायचा किंवा सल्फरचा ठेवायचा. राईट. 2H2A प्लस CO2. CO2 काय आपला कार्बन डायऑक्साईड, आणि लाईटचा वापर करून काय येतं 2A प्लस CH2O प्लस H2O. आता हे बघा इथं 2A काय आपला, हा जो H2A मधला आहे ना, H2A आहे ना, 2H2A, त्याच्यात ए किती, एची किती मॉलिक्युल आहेत, 2 आहेत, 2 × A 2A, हा 2A झाला. प्लसमध्ये काय आपल्याकडं CH2O. आता इथं काय झालं, हा CO2 मधला C कार्बन डायऑक्साईड बाजूला झाला आणि तो ह्या H2 सोबत मिळाला. राईट. पण H2 मध्ये हायड्रोजनचे मॉलिक्यूल किती आहेत आपल्याकडं, 2H2 म्हणजे 2 × 2 4 मॉलिक्युल्स आहेत. मग यानं काय केलं, कार्बन डायऑक्साईडनं इथले 2 मॉलिक्युल्स उचलले आणि स्वतःजवळचा एक ऑक्सिजन उचलला. राईट. याच्याकडे काय होतं, 2 ऑक्सिजन होते आणि एक कार्बन होता. मग या कार्बननं काय केलं, इथं आला, इथले 2 मॉलिक्युल्स उचलले, हायड्रोजनचे 4 होते याच्याकडं, मग याच्यातले 2 उचलले आणि स्वतःजवळचा एक ऑक्सिजन उचलला आणि त्याचं मिळून काय कार्बोहायड्रेट तयार केलं CH2O. आणि प्लसमध्ये काय उरलं आता, फक्त इकडं 2 H2 उरले, 2 तर या कार्बनने नेले होते 4 पैकी, आणि उरले किती 2, आणि हे ऑक्सिजनचा एकच मॉलिक्यूल उरला, ते 2 H2 आणि एक O मिळून काय तयार केलं, H2O तयार केलं आणि पाणी रिलीज झालं. राईट. या पद्धतीची ही रिॲक्शन होती. 2H2A, ह्या एच्या जागी आपण काय वापरू शकतो, ऑक्सिजन वापरू शकतो किंवा सल्फर वापरू शकतो. आणि ही रिॲक्शन कोणी दाखवली, कॉर्नेलियस वानिल. हा कोण होता, एक मायक्रोबायोलॉजिस्ट होता. त्यानं ग्रीन आणि पर्पल बॅक्टेरियाचा वापर केला आणि फोटोसिंथेसिसची रिॲक्शन त्यानं सांगितली की लाईट डिपेंडंट आहे, लाईटशिवाय ती रिॲक्शन होऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये काय करतो, हायड्रोजनच्या फॉर्ममध्ये जे सुटेबल ऑक्सिडायझेबल म्हणजे जे सुट होऊ शकतं, हायड्रोजन जे मॉलिक्यूल सुटे होऊ शकतात, हायड्रोजन आणि इकडं जो असेल तो ऑक्सिजन किंवा सल्फाईड, याच्यामध्ये हायड्रोजनचा जो एलिमेंट राहतो कंपाऊंड, हायड्रोजनचा जो कंपाऊंड आहे तो कार्बनला रिड्यूस करतो आणि काय फॉर्म करतो, कार्बोहायड्रेट फॉर्म करतो. हायड्रोजन कार्बनला रिड्यूस करतो आणि कार्बोहायड्रेट फॉर्म करायला लावतो. राईट. आणि H2O आणि 2A रिलीज होऊन जातात त्याच्यामधून. नेक्स्ट स्लाइड. फोटोसिंथेसिस. In green plants, H2O is the hydrogen donor and oxidized to O2. ग्रीन प्लांट्समध्ये काय होतं, H2O हा हायड्रोजन डोनर आहे, याच्यामधून हायड्रोजन वेगळा निघतो आणि ऑक्सिडाइज टू O2. हा O आहे ना, हा ऑक्सिडाइज होऊन जातो आणि हवेमध्ये रिलीज होऊन जातो. याच्या जागी आपण जर H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड वापरलं तर काय रिलीज होईल, सल्फर रिलीज होईल. सम ऑर्गॅनिझम डू नॉट रिलीज O2 ड्युरिंग फोटोसिंथेसिस. मग सगळे जे ऑर्गॅनिझम म्हणजे ऑटोट्रॉप्स आहेत, जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, ते ऑक्सिजन रिलीज करत नाही. सगळे ऑर्गॅनिझम, फक्त जे ग्रीन प्लांट्स आहे आणि जे H2O म्हणजे पाण्याचा वापर करतात फोटोसिंथेसिससाठी, तेच फक्त काय रिलीज करतात, ऑक्सिजन रिलीज करतात. आणि जे ऑर्गॅनिझम पाण्याचा वापर करत नाही फोटोसिंथेसिससाठी, ते ऑक्सिजन रिलीज नाही करत. वेन H2S इन्स्टेड इज द हायड्रोजन डोनर. म्हणजे आता काय झालं, आता जर आपण H2O म्हणजे पाण्याच्या जागी काय वापरलं, H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड वापरलं तर काय होईल,
हायड्रोजन डोनर फॉर पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. म्हणजे काय राहतं, जर H2S वापरलं काय होईल, H2O वापरल्यात काय रिलीज होतं, ऑक्सिजन रिलीज होऊन जातो, राईट. H2O मधला ऑक्सिजन एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज झाला. पण आपण H2S वापरलं म्हणजे हायड्रोजन सल्फाईड वापरलं काय होईल, हे जे सल्फर आहे ते रिलीज होईल. H2O वापरलं तर रिलीज काय होतं, ऑक्सिजन. आणि सल्फाईड वापरलं, हायड्रोजन सल्फाईड वापरलं काय रिलीज होईल, सल्फर रिलीज होईल, राईट. आणि जे बॅक्टेरिया सल्फर रिलीज करतात स्वतःचं फूड बनवताना म्हणजे फोटोसिंथेसिस करताना, आपण त्यांना काय म्हणतो, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. द ऑक्सिडेशन प्रोडक्ट इज सल्फर और सल्फेट डिपेंडिंग ऑन द ऑर्गॅनिझम अँड नॉट O2. ह्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिडेशन प्रोडक्ट काय येतो, सल्फर येतो किंवा सल्फेट बनतो किंवा सल्फर बनतं. आता ते ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहे. पण मग जर O2 बनवत नाही, ते काय बनवत नाही. जर हायड्रोजन सल्फाईड वापरलं तर काय बनवणार, फक्त सल्फर बनवणार किंवा सल्फेट बनवणार, ते O2 रिलीज करत नाही. हेन्स ही इन्फर्ड दॅट O2 इव्हॉल्व्ड बाय द ग्रीन प्लांट कम्स फ्रॉम H2O. मग त्यांना काय सांगितलं, जो O2 निघलाय ग्रीन प्लांटमधून, म्हणजे जो O2 रिलीज करतात प्लांट, तो O2 कुठून आलाय, वॉटरमधून आलाय. तो CO2 पासून भेटलेला नाही, राईट. तो CO2चा O2 नाही आहे, तर वॉटरचा O2 आहे. म्हणजे वॉटरचा जे ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे तो निघतोय त्याच्यातून O2च्या फॉर्ममध्ये. धिस वॉज लॅटर प्रूव्ड बाय युझिंग रेडिओ आयसोटोप टेक्निक. मग त्यांनी नंतर रेडिओ आयसोटोप टेक्निक वापरले आणि हे परत एकदा प्रूव्ह केलं. त्यांना वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह केलं, त्यांनी थोडा वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह केलं, एकच गोष्ट फक्त. द करेक्ट इक्वेशन दॅट वुड रिप्रेझेंट द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इज देअर फोर. आता हे करेक्ट इक्वेशन या पद्धतीचं राहतं. याच्यामध्ये काय होतं, आता याच्यामध्ये काय होतं, 6CO2 + 12H2O युझिंग लाईट C6H12O6 + 6H2O + 6O2. आता याच्यामध्ये काय झालं, आपण काय घेतलं, 6 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता रिॲक्शन बघा, आपण काय वापरलं, 6 मॉलिक्युल्स ऑफ CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्युल घेतले आणि 12 मॉलिक्युल्स ऑफ H2 म्हणजे वॉटरचे किती मॉलिक्युल्स घेतले आपण, 12 मॉलिक्युल्स. रेशो काय आहे यांचा, 1:2, राईट. 6 मॉलिक्युल्स कार्बन डायऑक्साईडचे आणि पाण्याचे किती म्हणजे वॉटरचे किती मॉलिक्युल्स घेतले आपण, 12. 1:2 रेशो झाला आपला. आणि लाईटचा वापर करून काय बनवलं, C6H12O6. हे काय आहे, C6H12O6 काय आपला ग्लुकोज प्लस 6 मॉलिक्युल्स, याचा किती, ग्लुकोजचा किती मॉलिक्युल बनले, 1, राईट. प्लस 6 मॉलिक्युल ऑफ H2O, 6H2O म्हणजे 6 मॉलिक्युल कशाचे बनले, वॉटरचे, प्लस 6O2, 6 मॉलिक्युल कशाचे बनले, ऑक्सिजनचे, राईट. आता हे बघा बॅलन्स कसं होतंय, आपल्याकडे कार्बनचे किती मॉलिक्युल्स आहेत, 6, C6, राईट. हे 6 मॉलिक्युल्स कुठं आलेत, ह्या ग्लुकोजमध्ये आले, C6. 6 मॉलिक्युल कार्बनचे कुठं आलेत, ग्लुकोजमध्ये आले. आता H12, राईट. आपल्याकडं हायड्रोजनचे मॉलिक्युल कुठून येणार, वॉटरमधून येणार, H2O मधून हे हायड्रोजनचे मॉलिक्युल येणार इथले. आता याच्यात आपल्याकडे हायड्रोजनचे मॉलिक्युल किती आहेत, 12 × 2 किती मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडं, 24 मॉलिक्युल्स आहेत हायड्रोजनचे, राईट. आता याच्यापैकी आपल्याला किती, ग्लुकोजमध्ये किती मॉलिक्युल्स पाहिजे, 12. आपल्याकडे टोटल किती, 24. याच्यापैकी इकडे 24 पैकी 12 इकडे निघून गेले ग्लुकोजसाठी, राईट. उरले किती, 12 मॉलिक्युल्स अजून उरलेले आहेत आपल्याकडं, राईट. आणि 12 मॉलिक्युल्स इकडे निघून आले. C6 झालं, H12 झालं आणि O6 कुठून येणार आपले, कार्बन डायऑक्साईडपासून येणार, राईट. जे ग्लुकोजमधले ऑक्सिजन आहे ते कुठून येणार आहे, कार्बन डायऑक्साईडपासून. आपल्याकडे कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स किती आहेत आपल्याकडं, 6O2. O2चे किती मॉलिक्युल्स आहेत, 6. म्हणजे टोटल मॉलिक्युल किती झाले, हे 2 आणि हे 6, 6 × 2 12 मॉलिक्युल्स आहेत कार्बन डायऑक्साईडकडं ऑक्सिजनचे. त्याच्यापैकी 6 मॉलिक्युल्स आपण इथं वापरले. तर आपल्याकडं आता ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल राहिले, इथं 6 वापरले, 12 पैकी 6 वापरले, तर राहिले 6 मॉलिक्युल्स, राईट. प्लस 6H2O मध्ये काय झालं, आता बघा आपल्याकडं आता इथलं 24 पैकी 12 मॉलिक्युल्स आपण इथं वापरले होते. 12 × 2 24 मॉलिक्युल्स हायड्रोजनचे होते, त्याच्यापैकी 12 इकडं आपण ग्लुकोजमध्ये वापरले. तर मग उरले किती, 12. ते 12 कुठं वापरणार आपण, या वॉटरमध्ये वापरणार, 6 × 2 12 मॉलिक्युल्स, राईट. 12 उरले, ते 12च्या 12 इथे येऊन गेले, राईट. 12 मॉलिक्युल्स कुठं आले, वॉटरमध्ये. आणि इथं ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स आहेत, 6O म्हणजे 6 मॉलिक्युल्स, ते कुठून आलेले आहेत, इथं. आपल्याकडे किती मॉलिक्युल्स होते, 12. त्याच्यापैकी आपण ग्लुकोजमध्ये किती वापरले, कार्बन डायऑक्साईडमध्ये किती ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स होते, 6 × 2 12 मॉलिक्युल्स, राईट.
त्याच्यापैकी 6 मॉलिक्युल्स आपण ऑक्सिजनमध्ये वापरले आणि उरलेले 6 मॉलिक्युल्स कुठे गेले, ह्या वॉटरमध्ये H2 मध्ये हे 6 मॉलिक्युल्स 6O, राईट. याचं काम झालं, याचं काम झालं. आता उरलं काय फक्त 12O, म्हणजे 12 मॉलिक्युल्स कशाचे उरलेत, हे 24चे 24 गेले, हे कार्बन डायऑक्साईडचं काम झालं. आता उरलं काय फक्त 12 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. ते कुठं जाणार, रिलीज होऊन जाणार. 6O2 किती झाले, 6 × 2 12 मॉलिक्युल्स. 12 मॉलिक्युल्स म्हणजे 6 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स निघून जाणार, राईट, एअरमध्ये. ही झाली आपली कशाची प्रोसेस, फोटोसिंथेसिसची. ह्या पद्धतीनं फोटोसिंथेसिस काम करतं. हे इक्वेशन आहे फोटोसिंथेसिसचं आणि त्याला बॅलन्स करून दाखवलं, एवढंच होतं फक्त. फोटोसिंथेसिससाठी गरज कशाची, लाईटची. जरी इथं आपण हायड्रोजनच्या जागी, म्हणजे जे आपले सल्फर बॅक्टेरिया आहेत, त्यांनी हायड्रोजनच्या जागी इथं वॉटर आहेत ना, वॉटरच्या जागी जर त्यांनी इथं ऑक्सिजनच्या जागी सल्फर म्हणजे हायड्रोजन सल्फाईड जर वापरलं तर काय तयार झालं असतं, काय रिलीज झालं असतं इथं, ऑक्सिजनच्या जागी काय झालं असतं, सल्फर रिलीज झालं असतं, राईट. जर वॉटर वापरलं तर रिलीज काय होणार, ऑक्सिजन. आणि जर सल्फर इथं हायड्रोजन सल्फाईड वापरलं तर रिलीज काय होणार, इथून सल्फर रिलीज होणार. ह्या CO2 पासून हे O निघलेले नाहीत, हे O कुठून आलेत, हे वॉटरमधून आलेत, राईट. नाहीतर तुम्ही म्हणशाल इथून वॉटरचे मॉलिक्युल्स इथले डायरेक्ट निघून गेले, इथले नाही आहेत, ते इथून आणि इथून मिळून तयार झालेले. आता फोटोसिंथेसिस कुठं होतं, वेअर डज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस, हे बघणार आहे. आता हे काय आपलं जे आपलं पान राहतं ना झाडाचं, प्लांट लीफ राहतं ना, त्याचं क्रॉस सेक्शन आहे. ह्या पद्धतीने दिसतं ज्यावेळेस आपण काढतो आणि त्याला मायक्रोस्कोप खाली बघतो, त्यावेळेस ह्या पद्धतीने दिसतं. आता त्याच्यामध्ये काय आहे, हे वरच्या बाजूला एक क्युटिकल, हे बघा सनलाईट ज्याच्यावर पडतंय, म्हणजे वरचं बाजू पानाची वरच्या साईडची बाजू, त्याच्यावर सनलाईट पडतोय, त्याला वरच्या बाजूला म्हणजे जे पान राहतं त्याची वरच्या बाजूला आपण काय म्हणतो, क्युटिकल. वरचा भाग, पानाचा वरचा भाग हा झाला क्युटिकल. त्याच्या खाली काय आहे, अपर एपिडर्मिस, म्हणजे पानाची ही स्किन आहे, राईट. थोडक्यात अपर एपिडर्मिस ही झाली स्किनच्या सेल्स आहेत त्या पानाच्या, राईट, एपिडर्मिस सेल्स. त्याच्यानंतर हे पॅलिसेड मेसोफिल, हे सगळ्यात इम्पॉर्टंट सेल आहेत. कोणत्या सेल्स आहेत, ह्या मेसोफिल सेल्स. ह्या ग्रीन कलरच्या आहेत बघा, पॅलिसेड मेसोफिल्स. ह्या काय करतात, यांच्यामध्ये काय राहतं, आपलं क्लोरोप्लास्ट राहतं. क्लोरोप्लास्टमध्ये आपलं काय राहतं, क्लोरोफिल, म्हणजे आपलं फोटोसिंथेसिसचं काम करून करणार मेसोफिल सेल्समध्ये. फोटोसिंथेसिसचं काम कुठं होतं, या मेसोफिल सेल्समध्ये. आणि या स्पॉन्जी मेसोफिल सेल्स आहेत, या एवढ्या काही कामाचे नाहीत. त्याच्या खाली काय येणार, लोअर एपिडर्मिस. वरच्या बाजूला आपलं एपिडर्मिस होतं ना, म्हणजे स्किनच्या सेल, तसंच खालच्या बाजूला ह्या स्किनच्या सेल्स आहेत. आणि त्याच्यानंतर हे खालचं क्युटिकल. पण हे बघा, खालच्या बाजूला ही एक गोष्ट ॲड आहे, याला काय म्हणतो, हे जे जागा आहे ना मोकळी, ज्याच्यातून CO2 एंटर करतो आणि ऑक्सिजन बाहेर निघतो, त्याला आपण काय म्हणतो, स्टोमाटा म्हणतो. काय म्हणतो, स्टोमाटा. आणि स्टोमाटा हे काय, एक छेद आहे, राईट, म्हणजे फक्त एक होल आहे. आणि त्या स्टोमाटाच्या दोन्ही बाजूला काय राहतं, एक गार्ड सेल राहतात, 2 गार्ड सेल आहेत. या गार्ड सेल काय करतात, ज्यावेळेस CO2 एंटर करायचा असतो त्यावेळेस त्या ओपन होतात आणि CO2 ला एंटर करू देतात. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन रिलीज करायचा असतो त्यावेळेस पण त्या ओपन होतात आणि O2 रिलीज करून देतात. आणि ज्यावेळेस आपलं काम झालं का परत स्वतःला बंद करून घेतात, मग हा छेद बुजून जातो. म्हणजे हा छेद उघडायचं आणि बंद करायचं काम, हे होल आहे ना, त्याला उघडायचं आणि बंद करायचं काम करून करतं ह्या गार्ड सेल्स, राईट. आणि जे आपले स्टोमाटा आहेत ना, ते नेहमी पानाच्या खालच्या बाजूला राहतात, पानाच्या वरच्या बाजूला स्टोमाटा नसतात, राईट. आता हे काय, वरच्या बाजूला पानाच्या एकदम वरच्या भागाला आपण काय म्हणतो, क्युटिकल. त्याच्यानंतर काय, अपर एपिडर्मिस, म्हणजे या झाल्या स्किनच्या सेल पानाच्या. त्याच्यानंतर मेसोफिल सेल्स. मेसोफिल सेल काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये काय, क्लोरोफिल आहे, राईट. म्हणजे क्लोरोप्लास्ट नावाची बॉडी आणि तिच्यामध्ये असतं आपलं क्लोरोफिल काय करतं, आपलं फोटोसिंथेसिस करतं. त्याच्यानंतर या स्पॉन्जी मेसोफिल आणि लोअर एपिडर्मिस, म्हणजे खालच्या बाजूची स्किन, आणि ही खालच्या बाजूला क्युटिकल. आणि सगळ्यात अजून एक काय, खालच्या बाजूला काय गोष्ट असते, मध्ये एक स्टोमाटा असते. स्टोमाटा म्हणजे एक होल आहे, ज्याच्यामधून CO2 एंटर करतो आणि ऑक्सिजन आणि जे वॉटर तयार होतं ते बाहेर पडतं, राईट. ते ऑक्सिजन आणि वॉटर कशा थ्रू बाहेर पडतं, स्टोमाटा थ्रू.
आणि स्टोमाटाच्या आजूबाजूला काय राहतात, गार्ड सेल काय करतात, स्टोमाटाला ओपन आणि क्लोज करायचं काम करतात, राईट. आता उरलेलं जे आपलं फोटोसिंथेसिसचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही प्रॉब्लेम असले किंवा काही सजेशन असले ते तुम्ही ग्रुपवर सांगू शकता किंवा मला पर्सनली सांगू शकता. थँक्यू.